अतः श्री साई सच्चरित प्रारंभ. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वत्यै नमः. श्री गुरुभ्यो नमः. श्री कुलदेवतायै नमः. श्री सीतारामचंद्राभ्यां नमः. श्री सद्गुरु साईनाथाय नमः. प्रथम कार्यारंभ स्थिति भावी निर्विघ्न परिसमाप्ति इष्टदेवतानुग्रह प्राप्ति शिष्ट करीती मंगले मंगलाचरणाचे कारण सर्व विघ्नाचे निवारण इष्टार्थ सिद्धी प्रयोजन अभिवंदन सकलांचे. प्रथम वंदू गणपती वक्रतुंड हेरंबमूर्ती चतुर्दश विद्यांचा अधिपती मंगलाकृती गजमुख पोटी चतुर्दश भुवने मावती मनोनी गा तुझ लंबोदर म्हणती परशु सतेज धरिसी हस्ती विघ्नोच्चित्यर्थ भक्तांचा. हे विघ्न विघातोपशमना गणनाथा गजानना प्रसाद पूर्ण करी मद्वचना साष्टांग वदना करीतो मी तू भक्तांचा सायकारी. विघ्ने रुळती तुझ्या तोडरी तू सन्मुख पासी जरी दरिद्र दूरी पळेल. तू भावार्णवाची पोत अज्ञान तमाज्ञान ज्योत तू तुझ्या रिद्धी सिद्धी सहित पाहे उल्लसित मजकडे. जय जयाजी मूषक वाहना विघ्न कानन निक्रंतना गिरिजानंदना मंगलवदना अभिवंदना करीतो मी. लादो अविघ्न परिसमाप्ती म्हणून हेची शिष्टाचारयुक्ती इष्टदेवता नमस्कृती मंगल प्राप्त्यर्थ आदरली. हा साईचा गजानना गणपती हा साईचा घेऊनी परशु हाती करोनी विघ्न विच्छिती निज व्युत्पत्ती करू का. हाची भालचंद्र गजानन हाची एकदंत गजकर्ण हाची विकट भग्नवदन हा विघ्न कानन विच्छेदक. हे सर्व मंगल मांगल्या लंबोदरा गणराया अभेदरूपा साई सदया निज सुख निलया नेई गा. आता नमो ब्रह्मकुमारी सरस्वती जय चातुर्य लहरी या मम जिव्वेसी हंस करी होई तिजवरी आरूढ. ब्रह्मवीणा जीचे करी निढळिया रक्त कुंकुम चिरी हंसवाहिनी शुभ्रवस्त्री कृपा करी मजवरी. ही वाग्देवता जगन्माता नसता येची प्रसन्नता चढेल काय सारस्वत हाता लिहवेल गाथा काय मज. जगज्जननी ही वेदमाता विद्या विभव गुणसरिता साई समर्थ चरितामृता पादो समस्ता मज करवी. साईच भगवती सरस्वती ओंकार वीण घेऊनी हाती निज चरित्र स्वयेची गाती. उद्धार स्थिती भक्तांचा उत्पत्ती स्थिती संहार कर रजसत्वतम गुणकार ब्रह्मा विष्णू आणि शंकर नमस्कार तयासी. हे साईनाथ स्वप्रकाश आम्हा तुम्हीच गणाधीश सावित्रीश किंवा रमेश अथवा उमेश तुम्हीच आम्हा ते सद्गुरु तुम्हीच भवनदीचे तारू. आम्ही भक्त त्यातील उतारू पैल पारू दाविजे. काहीतरी असल्याशिवाय पूर्वजन्मीचे सुकृतोपाय केवी जोडतील हे पाय. ऐसा ठाय अमाते नमन माझे कुलदैवता नारायणा आदिनाथा जो क्षीरसागरी निवास करता दुःखहर्ता सकळांचा. परशुरामे समुद्र हटविला तेने जेव नूतन भूभाग निर्मिला. प्रात कोकण अभिधान जाला तेथे प्रकटला नारायण जेणे जीवासी नियामकपणे. अंतर्यामित्वे नारायणे कृपा कटाक्षे संरक्षणे तयाचा प्रेरणे अधीन मी. तैसेची भार्गवे यज्ञ सांगोत्तेसी गौडदेशी अजा महामुनीसी आणिले त्या मूळ पुरुषासी. अत्यादरेसी नमन आता नमो ऋषिराज गोत्र स्वामी भारद्वाज ऋग्वेद शाखा शाकल पूर्वज. आद्य गौड द्विजजाती पुढती वंदू धरामर ब्राह्मण परब्रह्मावतार मग यज्ञवाक्यादि योगीश्वर भृगु पराशर नारद वेदव्यास पारशर सनक सनंदन सनत्कुमार
शुक शौनक सूत्रकार विश्वामित्र वसिष्ठ वाल्मिक वामदेव जैमिनी वैशंपायनादिकरुणी नवयोगींद्रिदिक मुनी तया चरणी लोटांगण आता वंदू संत सज्जना निवृत्ती ज्ञानेश्वर मुक्ता सोपाना एकनाथा स्वामी जनार्दना तुकया काना नरहरी सकळांचा नामनिर्देश करून पुरे ग्रंथावकाश म्हणून प्रणाम करीतो सर्वास आशीर्वचनास प्रार्थितो मी आता वंदू सदाशिव पितामह जो पुण्यप्रभाव पदरी केदारी दिला ठाव संसार वाव मानुनी पुढे वंदू निजपिता सदा सदाशिव आराधिता कंठी रुद्राक्ष धारण करिता आराध्य देवता शिवजया पुढती वंदू जन्मदाती पोसिले जिने मज प्रती स्वये कष्टोनी आहोरती उपकार किती आठवू बाळपणी गेली त्यागुनी कष्टे सांभाळी पितृ पत्नी ठेवितो भाळ तिचे चरणी हरिस्मरणी निरतजी अवघ्याहुनी ज्येष्ठ भ्राता अनुपम जयाची सहोदरता मदर्थ जीवा प्राण वेचिता चरणी माथा तयाचे आता नमो श्रोते जन प्रार्थितो आपुले एकाग्रमन आपण सता नवधान समाधान मज कैंचे श्रोता जव जव गुणज्ञ चतुर कथा श्रवणार्थी अति सुंदर तव तव वक्ता उत्तरोत्तर प्रसन्नानंतर उल्हासे आपण जरी अनवधान काय मग कथेचे प्रयोजन म्हणून करीतो साष्टांग वंदन प्रसन्न मन परिसावे नाही मज व्युत्पत्ती ज्ञान नाही केले ग्रंथपारायण नाही घडले सत्कथा श्रवण हे पूर्ण आपण जाणता मीही जाणे माझे अवगुण माझे जाणे मीहीनपण परी करावया गुरुवचन ग्रंथ प्रयत्न हा माझा माझेची मनमज सांगत की मी तुम्हा पुढे तृणवत परिमज घ्यावे पदरांत कृपावंत होऊनी आता करू सद्गुरु स्मरण प्रेमे वंदू तयाचे चरण जाऊ काया वाचा मने शरण बुद्धिस्फुरणा दाता जो जेवणार बैसता जेवावयास अंती ठेवितो गोड घास तैसाची गुरुवंदन सुग्रास घेऊनी नमनास संपवू ओम नमो सद्गुरुराया चराचराच्या विसाव्या अधिष्ठान विश्वावगिया अससी सदया तू एक पृथ्वी सप्तद्वीप नवखंड सप्तस्वर्ग पाताळ खंड याते प्रसवी जे हिरण्य गर्भांड तेची ब्रह्मांड प्रसिद्ध प्रसवे जी ब्रह्मांडायया जी नामे अव्यक्त वा माया तया मायेची याही पैलठाया सद्गुरुराया निजवसती तयाचे वानावया महिमान वेदशास्त्री धरिले मौन युक्ती जुक्तीचे प्रमाण तेथे जाण चालेना ज्या ज्या दुजा तुझ उपमावे तो तो आहे सतुची स्वभावे जे जे काही दृष्टी पडावे ते ते नटावे त्वासये ऐसिया श्री साईनाथा करुणार्णवा सद्गुरु समर्था स्वसंवेद्या सर्वातीता अनाद्यनंता तुझ नमो प्रणाम तू ते सर्वोत्तम नित्यानंदा पूर्णकाम स्वप्रकाशा मंगलधाम आत्मा रामा गुरुवर्या करू जाता तुझे स्तवन वेदश्रुती धरिती मौन तेथे माझे कोण ज्ञान तुझा कलन कराया जय जय सद्गुरु करुणागारा जय जय गोदातीर विहारा जय जय ब्रह्मेश्वर मावेरा दत्तावतारा तुझ नमो ब्रह्मासी जे ब्रह्मपण ते नाही सद्गुरुविण कुरवंडाचे पंचप्राण अनन्य शरण रिघावे करावे मस्तके अभिवंदन तैसेची हस्ताही चरणा संवाहन नयनी पाहत सावे वदन घ्राणे अवघ्राणान तीर्थाचे श्रवणे साई गुण श्रवण मने साई मूर्तीचे ध्यान चित्ते अखंड साई चिंतन संसार बंधन तुटेल तन मन धन सर्व भावे सद्गुरु पायी समर्पावे अखंड आयुष्य वेचावे गुरुसेवे लागुनी गुरुनाम आणि गुरुसहवास गुरुकृपा आणि गुरुचरण पायस गुरुमंत्र आणि गुरुग्रहवास
महात्प्रयास प्राप्ती ही प्रचंड शक्ती या पोटी अनन्य भक्ती घेतली कसवटी भक्तासी मोक्षद्वार वंटी नेतील लोटीत न कळता गुरुसंगती गंगाजळ क्षाळिते मळ करिते निर्मळ मना समदुजे काय चंचळ करिते निश्चळ हरिचरणी आमुचे वेदशास्त्र पुराण श्री सद्गुरु चरणसेवन आम्हा योग या गतपसादन लोटांगण गुरुपायी श्री सद्गुरुनाम पवित्र हेची आमुचे वेदशास्त्र साई समर्थ आमुचा मंत्र यंत्र तंत्र ही ते एक ब्रह्मसत्य हे निज प्रतीती जगन्मिथ्या हे नित्य जागृती ऐसी ही परमप्राप्तीची स्थिती साई अर्पिती निज भक्ता परमात्मा सुख परमात्मा प्राप्ती ब्रह्मानंद स्वरूप स्थिती इत्यादी ही शब्द जाळाची गुंती आनंद वृत्ती पाहिजे जयासी बाणली ही एक वृत्ती सदा सर्वदा ही एक स्थिती सुख शांती समाधान चित्ती परमप्राप्ती ती हीच साई आनंद वृत्तीची खाण असली या भक्त भाग्याचा जाण परमानंदाची नाही वाण सदैव परिपूर्ण सागरसा शिवशक्ती पुरुष प्रकृती प्राणगती दीपदीप्ती ही शुद्ध ब्रह्मचैतन्य विकृती एकी कल्पिती द्वैतता एकाकी न रमते ही श्रुती बहुश्याम एशिया प्रीती आवडू लागे दुजियाची संगती पुनरपि मिळती एकत्वी शुद्ध ब्रह्मरूपचे स्थिती तेथे ना पुरुष ना प्रकृती दिनमणीची जेथे वस्ती दिवस वाराती कैंची ते गुणातीत मूळ निर्गुण भक्त कल्याणा लागी सगुण तो हा साई विमल गुण अनन्य शरण दयासी शरण निघाले साई समर्था त्याही चुकविले बहुता अनर्था म्हणूनी यामी निज स्वार्था पायी माथा ठेवितो तत्वदृष्ट्या जो तुळे निराळा भक्ती सुखार्थ राही जो वेगळा करी देव भक्तांचा लीला तया प्रेमळा प्रणिपात जो सर्व जीवांची चित्कला सविस्फुरणे जो अधिष्ठिला जो जड चैतन्य आकारला तया प्रेमळा प्रणिपात तू तव माझी परमगती तुची माझी विश्रांती पुरविता मज आर्ताची आरती सुखमूर्ती गुरुराया आता या नमनाची आखेरी भूती भगवंत प्रत्यंतरी जीव मात्र असी मी वंदन करी घ्या मज पदरी आपुल्या नमन सकल भूत जाता येणे सुखावो विश्वभरता तो विश्वंभर अंतर्बायता एकात्मता अभेदे एव परिपूर्ण झाले नमन जे आरब्ध परिसमाप्तीचे साधन हेची या ग्रंथाचे मंगलाचरण आता प्रयोजन निवेदी साईनी मज कृपा करून अनुग्रहिले जय पासून तयाचेची मज अहिर्निश चिंतन भवभयक्रंतन सेनेनी नाही मज दुसरा जप नाही मज दुसरे तप अवलोकी एक सगुणरूप शुद्ध स्वरूप साईचे पाहता श्री साईचे मुख हरून जातसे तहान भूक काय तया पुढे इतर सुख पडे भव दुःख विस्मृती पाहता बाबाचे नयनाकडे आपणा विसर पडे आतुनी येती जे प्रेमाचे उघडे वृत्ती बुडे रसरंगी कर्मधर्म शास्त्र पुराण योग याग अनुष्ठान तीर्थयात्रा तपाचरण मज एक चरण साईचे अखंड गुरुवाक्यानुवृत्ती दृढधरिता चित्तवृत्ती श्रद्धेची आढळ स्थिती स्थैर्यप्राप्ती निश्चळ हेची कर्मानुबंध स्थिती वाढली साई पदासक्ती प्रत्ययाली अतर्क्य शक्ती कायम्या किती वर्णावी जे शक्ती उपजवी भक्ता समर्थ साई चरणासक्ती संसारी राहुनी संसार निवृत्ती आनंद वृत्ती दे जे देई नाना प्रकारी नानामती भक्तीचे प्रकार बहुत कथिती संक्षेपे तयाची लक्षण स्थिती यथा निगुती कठीण स्वस्वरूपानुसंधान हे एक भक्तीचे मुख्य लक्षण म्हणती वेदशास्त्र उत्पन्न
ज्ञानसंपन्न आचार्य. पूजादिकी प्रेम व्यक्ती, अर्चन भक्तीची हे रीती. ऐशी पराशर व्यासोक्ती, भक्ती म्हणती ती एक. गुरुप्रीत्यर्थ उपवन, पारिजातादी पुष्पवचय जाण. गोमय सडा समार्जन, गुर्वगण झाडावे. प्रथम स्नान संध्या करणे, गुरुदेवार्थ गंध उगाळणे. पंचामृत स्नान घालणे, धूपदीपार्चनेसी. तदुपरी नैवेद्य समर्पणे, आरती धूपारती करणे. ऐसे जे सप्रेम घडणे, अर्चन नामया सकळा. आपुले हृदयीची चित्कला, शुद्ध बुद्ध स्वभाव निर्मळा. मूर्तीता मंत्रुनिती जला, अर्चनाला लागावे. मग ते चित्कला मागुती, पूजनार्चन विसर्जनाती. निज हृदयी पूर्वास्थिती अवस्थित करावी. आता अवांतर भक्तीचे लक्षण, गर्गचार्यमती जाण. मन होय गुण कीर्तनी तल्लीन, होय विलीन हरिरंगी. अखंड आत्मानुसंधान, कथा कीर्तन विताचरण. हे तो पुढील भक्ती जाण, शांडिल्य वचन हे ऐसे. जयामनी साधावे स्वहित, ते तो आचरती वेद विहित. कर्म निषिद्ध आणि अविहित, टाळीती निजहित बाधक जे. कोण्याही क्रियेचा वा फलाचा, करता भोगता नाही मीसाचा. हा भाव उपजे जय निरहंकृतीचा, ब्रह्मार्पणाचा तो योग. ऐसी आरिती कर्म करिता, सहजी उपजे निष्कर्मता. कर्म कदापि न ये त्यागिता, कर्म कर्तृता त्यागुये. काट्याने काटा काढिला विण, कर्म थांबे ना कर्म वाचून. हाती लागता निजात्मखुण, कर्म संपूर्ण राहील. फलाशेचा पूर्णविराम, कामत्यागाचे हेची वर्म. करणे नित्य नैमित्तिक कर्म, शुद्ध स्वधर्म या नाम. सर्व कर्म भगवंती अर्पण, क्षणैक विस्मरणे निर्विण्ण मन. ऐसे नारदीय भक्तीचे वर्णन, भिन्न लक्षण भक्ती हे. ऐशी भक्तीची अनेक लक्षणे, एकाहुनी एक विलक्षणे. आपण केवळ गुरु कथानुस्मरणे, कोरड्या चरणे भवतरू. हा गुरुकथा श्रवणचंद, लागल मज झालो दंग. स्वयेही करावे कथा प्रबंध, अनुभव सिद्ध वाटले पुढे एकदा शिर्डीस सता. दर्शनार्थ मशिदी जाता, बाबासी देखिले गहू दळटा. अतिविस्मयता उदेली, आधी कथितोती कथा. श्रवण करावी स्वस्थ चित्ता, त्यातुनी उद्भवया साई चरिता. झाला केवता मग परिसा, उत्तम श्लोक गुणानुवाद. तयाचा प्रेम कथा संवाद, करिता होईल चित्त शुद्ध. बुद्धीही विशद होईल. पुण्यश्लोक गुणानुवर्णन, तत्कथा तल्लीला श्रवण. येणे भगवत परितोषण, क्लेश निवारण त्रितापा. अधिभूतादि ताप निर्विण्ण, आत्माहितेच्छो आत्मप्रवण. आवडी तयाचे धरिती चरण, अनुभव संपन्न मग होती. असो आता दत्तचित्त, वाजी परिसा गोड वृत्तांत. वाढेल बाबाचे आश्चर्य बहुत, कृपावंतत्व पाहुनी. एके दिवशी सकाळी जाण, बाबा करोनी दंत धावन. सरोनी मुख प्रक्षालन, मांडू दळण आरंभिले. हाती घेतले एक सूप, गेले गव्हाचे पोत्या समीप. भरभरुनी मापावर माप, गहू सुपांत काढिले. दुसरा रिकामा गोण पसरला, वरी जात्याचा ठाव घातला. खुंटा ठोकुनी घट्ट केला, व्हावान ढिळा दळताना. मग अस्तन्या सारुनीवरी, कफनीच्या घोळावरी. बैसका देऊनी जाण्याते, जात्याचे शेजारी. पसरुनी पाय बैसले, महदाश्चर्य माहिती ये मना. दळणाची ही काय कल्पना, अपरिग्रहा किंचना. ही का विवंचना असावी. असो खुंटा धरोनी हाती, मान घालोनी आखालती. बाबा निज हस्ते जाते ओढिती, वैरारिचती निशंक. संत देखिले अनेक, परिडळणार हाची एक.
गहू पिसण्याचे ते काय सुख, त्याचे कौतुक तो जाणे. लोक पाहती साश्चर्य चित्ता, धीर न पुसाया हे काय करिता. गावात पसरता हे वार्ता, पातल्या तत्वाता नरनारी. धावता धावता बाया थकल्या, चौघी लगबगा मशिदी चढल्या. जाऊनी बाबाचे हात झोंबल्या, खुंटा घेतली सकुनी. बाबा या त्या समय भांडती, त्या एकसरा जळू लागती. जळता बाबांच्या लीला वाणिती, गीते गाती बाबांची. पाहुनी बायाचे प्रेमाला, उसना राग ठाईच निवाला. रागाचा अनुराग झाला, हसू गालात लागले. डळण झाले पायलीचे, सुपरिकामे झाले साचे. बायांचे मग तरंग मनाचे, लागले नाचू अनिवार. बाबान स्वये भाकर करीती, त्यांची तो प्रत्यक्ष भैक्षवृत्ती. ते या पीठाचे काय करीती, बाया तर्किती मनात. नाही बाईल नाही लेक, बाबा तो एकुलते एक. घरदारन संसार देख, कशास कणिक येवढी. एक म्हणे बाबा परमकृपाळ, आम्हा प्रीत्यर्थ तयाचा खेळ. आता ही कणिक निखळ, देतील सकळ आम्हा ते. करतील आता 4 भाग, एकेकीचा एक विभाग. ऐसे मनात मांडे देख, त्या सकळिक भाजिती. बाबाचे खेळ बाबासी ठावे, कोणी न तयाचा अंत पावे. परी बायांचे मनासे उठावे, लोभे लुटावे बाबांना. पीठ पसरले गोधूम सरले, जाते भीतीसी टेकुनी ठेविले. सुपांत बायांनी पीठ भरिले, नेऊ आदरिले घरोघर. तेथपर्यंत बाबा काही चकार शब्द वदले नाही. भाग करिता 4 चौघीही, वदती पाही मग कैसे. चळल्या काय कुठे नेता, बापाचा माल घेऊन जाता. ज्या शिवेवरी नेऊन आता, पीठ तत्वता टाकाते. आल्या रांडा फुकट खाऊ, लुटया मज धाव धाऊ. गहू माझे काय करजाऊ, पीठ नेऊ पाहता. बाया मनी बहु चुरमुरल्या, लोभा पायी फजित पावल्या. आपसात कुजबुजू लागल्या, तत्काळ गेल्या शिवेवरी. आरंभ बाबाचा कोणाही न कळे, कारण प्रथमतः काहीही न कळे. धीर धरिता परिणामी फळे, कौतुक आगळे बाबांचे. पुढे मग म्या लोका पुसिले, हे का बाबांनी ऐसे केले. रोगराईस संपूर्ण घालविले, जनवदले ऐसोनी. गोधूम नाही ती महामारी, भरडावया जात्यात वैरी. तो मग भरडा शिवेवरी, उपरा उपरी टाकावी. पीठ टाकिले ओढिया काठी, तेथून रोगासी लागलिया ओहटी. दुर्दिन गेले उठाउठी, हे हातोटी बाबाचे. गावात होती मरीची साथ, करीती हा तोडगा साईनाथ. झाली रोगाची वाताहात, गावास शांतत्व लादले. पाहोनी दळणाचा देखावा, कौतुक वाटले माझिया जीवा. कैसा कार्यकारण भाव जुळवावा, ताळ मिळवावा हा कैसा. काय असावा हा अनुबंध, गवा रोगाचा काय संबंध. पाहून अतर्क्य कारण निर्बंध, वाटले प्रबंध लिहावा. क्षीरसागरा याव्या लहरी, प्रेम उंच बळले तैसे अंतरी. वाटले गावी ती पोटभरी, कथा माधुरी बाबांची. हे माड साईनाथासी शरण, संपले ते मंगलाचरण. संपले आपतेष्ट संतन मन, सद्गुरु वंदन अखंड. पुढील अध्याय ग्रंथ प्रयोजन, अधिकारी अनुबंध दर्शन. यथमती करीन कथन, श्रोता स्वस्थ मन परसेजे. तैसेची श्रोत्या वक्त्यांचे निजहित, ऐसे हे साई सच्चरित. रचिता हा कोण हे माडपंत, होईल ही विदित पुढारा. स्वस्ति श्री संत सज्जन प्रेरिते, भक्त हे माडपंत विरचिते. श्री साई समर्थ सच्चरिते, मंगलाचरण नाम प्रथमोध्याय संपूर्ण. श्री सद्गुरु साईनाथार्पणमस्तु. शुभं भवतु.